आज मार्कडवाडी गावामध्ये तुमच्या म्हणजे 18 गुन्हा दाखल झालेले आहेत. तर त्या आरोपींना आतापर्यंत अटक झाली का? किंवा अटक झाली नसेल किंवा झाली असेल तर आता तुमचं दैनंदिन जीवन आता कसं चालू आहे? मोकाट असतील आरोपी बाकीचे किंवा फिरत असतील इतरत्र, अजून त्यांना अटक बाकीच्यांना झाली नाही, तर तुमचं जीवन आता कसं चालू आहे? सांगायचं झालं तर कसं आहे माहिती आहे का, सकाळी जेव्हा आमच्या महिला किराणा दुकानाला गेल्या किंवा आमची मुलं जाते ती, तर ते लोक जे बोलतात की आमच्या दुकानाला येऊ नका किंवा तुम्ही आमच्यात मिसळू नका, आम्हाला समाजा मागं चालावं लागेल, हे लोक जे बोलणारे जे आहेत ना, हे पूर्णपणे आमदार उत्तमराव जानकर साहेबांची कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळं कालचा एक विषय झाला की काल देवाच्या आमच्या गावात एक यात्रा होती. त्या यात्रेत बी आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्ही आम्हाला वर्गणी देऊ नका. आमच्या महिलांना पण बोलले ती आमच्या तुम्ही येऊ नका, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी घडल्या ती. म्हणजे जाणून बुजून हे आम्हाला शेनंतर आमच्या रस्त्यात की बाबा मागाच्या माणसाला असं करू तसं करू, हे डायरेक्ट खुलेआम बोलते ती. दुसरा मुद्दा म्हणजे ग्राउंडचा आहे. ग्राउंडच्यावर खेळायला आल्याच्यानंतर हे जाणून बुजून कटर संध्याकाळची आमच्यावर हमला करते ती किंवा काट्याकुराडे घेऊन उभं राहते ती. हे चालूच आहे. त्याची बी जाळपोळ केली आमच्या एक जणाच्या घराची. जसं बऱ्याच गोष्टी चालू आहेत त्या. आज मार्कडवाडीमध्ये 18 गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक नाही, आपलं काय असं? आज मार्कडवाडी या गावामध्ये ॲट्रॉसिटी प्रकरण आणि विनयभंगाचा प्रकार गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींवरती. पोलीस प्रशासनानं कोणताही आरोपी अटक केलेला नाही अद्यापपर्यंत आरोपी अटक न करता आरोपी सर्व गावामध्ये फिरत आहेत. आरोपी गावात फिरत आहेत. त्यांनी गावात फिरून तिथल्या किराणा दुकानदारांना सांगितले की बाबा तुम्ही ह्या लोकांना, ह्या मागाच्या लोकांना, तुम्ही ह्या मागाडीतल्या लोकांना तुम्ही किराणा सामान देऊ नका, त्यांना गावात येऊ देऊ नका, ही अशी भाषा वापरते ती आज. आणि वरून त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा आमदार आमचा आहे, तुम्हाला जी काय करायचं ती तुम्ही करा, आमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही, तुम्हाला जे काय राहायचं ते करा, सत्यपुरुषां पण चालत नाही, अशी त्यांची भाषा आहे. तर या सर्व प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार आमदार उत्तमराव जानकरच आहेत का, असा प्रश्न आज आमच्या सर्व समाज बांधवांना पडलेला आहे. आमचं याच्यात एकच भावना आहे की बाबा की आमदार उत्तमराव जानकरांचा जर कार्यकर्त्याला राग येत असेल, खरोखर राग येत असेल, तर बाबा त्यांनी काय करावं, वेश बदलून साड्या घालून आमच्या मार्कडवाडी गावामध्ये येऊन तिथं जे काय वस्तू परिस्थिती चालली ते पाहून जे काय असेल ते इथं येऊन तिथनं पुढं काय असेल ते बघावं, एवढीच आमची मागणी आहे.